दरम्यान धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रामध्ये सध्या जोरदार पाऊस झालेला आहे। हे पाणी 15 सप्टेंबरपर्यंत पुरणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटत असल्याची समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे। वडगाव जलकेंद्र आणि राजीव गांधी पंपिंग येथील देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी येत्या गुरुवारी पुण्यामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे आणि त्यामुळे शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे। सोयाबीनच्या बाजारात काहीशी नरमाई दिसून येते। देशातील बाजारात काही ठिकाणी सोयाबीन दरात क्विंटल मागे 50 रुपयांनी घट झाली आहे, तर सोयाबीनला प्रति क्विंटल 4500 ते 5000 रुपये भाव मिळतोय। सोयाबीन बाजारावरील दबाव आणखी काही दिवस राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। देशातील कापूस बाजारात काहीशी घट दिसून येते। देशातील कापूस वायदे 440 रुपयांनी कमी झालेले आहेत, तर बाजार समित्यांमध्ये देखील कापूस भाव काहीसे नरमलेत। कापसाला प्रति क्विंटल 6500 ते 7300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय आणि कापसाचे भाव आणखी काही दिवस या पातळीवर दिसू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आलाय। देशातील बाजारात उडदाचे भाव तेजीमध्ये आहेत। यंदा देशातील उत्पादन घटल्यानं पुरवठा कमी झालाय आणि यामुळे देशात उडदाच्या भावानं 8000चा टप्पा पार केलाय। सध्या उडदाला प्रति क्विंटल 7500 ते 8500 रुपयांचा भाव मिळत असून उडदाचे भाव यंदा टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय। राज्यात सध्या कोथिंबिरीचे भाव वाढलेले आहेत। बाजारातील आवक कमी झाल्याचा परिणाम दरावर झालाय आणि सध्या कोथिंबिरीला प्रति क्विंटल 5000 ते 7000 रुपये भाव मिळतोय, तर प्रति जोडीचे भाव 15 ते 25 रुपयांच्या दरम्यान आहेत। पुढील काही दिवस हे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जातोय। देशातील बाजारात गेल्या 2 आठवड्यांपासून मक्याच्या भावात सुधारणा पाहायला मिळते। बाजारात कमी होत असलेली आवक आणि खरीपातील माघारलेली लागवड यामुळे मक्याला आधार मिळालाय आणि सध्या मक्याचे भाव 1900 ते 2100 रुपयांपर्यंत आहेत। मक्याच्या दरातील सुधारणा कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय। पुण्याच्या राजगुरुनगर येथील कांदा लसूण संशोधनालय आणि मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्यामध्ये ऊस, कांदा आणि लसूण पिकाच्या संशोधनासाठी करार करण्यात आलाय। या करारामुळे कांदा आणि लसणाचे नवीन वाण विकसित करता येणार असून उत्पादन क्षमतेमध्ये आणि टिकाऊपणात वाढ होण्याची अपेक्षा आहे। किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 150 ते 200 रुपये किलोवर पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे टोमॅटोच्या सर्व पदार्थांचे दर वाढवण्याचे संकेत उपहारगृह चालकांनी दिलेले आहेत। असं झालं तर हॉटेलमधील जेवणासाठी मुंबईकरांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत। मध्य आणि हार्बर मार्गावर विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवर सीएसएमटीहून सुटणाऱ्या मेल एक्सप्रेस ठाणे ते विद्याविहार दरम्यान डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील, तर पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। मुंबई महानगरपालिकेनं पश्चिम उपनगरातील तब्बल 150 पुलांची दुरुस्ती आणि देखभालीची कामं हाती घेण्याचा निर्णय घेतला असून या कामांसाठी महानगरपालिकेनं निविदा मागवलेल्या आहेत। तब्बल 150 पुलांची दुरुस्ती देखभालीसाठी सुमारे 87 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। बदलत्या तंत्रज्ञानानुसार विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख करण्यासाठी राज्यातील सीओपी तंत्रशास्त्र विद्यापीठ, मुंबईतील व्हीजेटीआयसह एकूण 10 तंत्रशिक्षण संस्थांमध्ये उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। त्यात अभियांत्रिकी आणि औषध निर्माण शास्त्र संस्थांचा समावेश असून या केंद्रांसाठी 53 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। निराधारांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानात 500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे राज्याच्या लाभार्थी नागरिकांना 1500 रुपये मानधन प्राप्त होणार आहे। या योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजनेमध्ये 500 रुपयांची वाढ, तर श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेमध्ये 500 रुपयांची वाढ केल्यानं 1500 असं अनुदान झालंय। यंदाच्या आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकऱ्यांनी एसटी प्रवास करत पंढरपूर गाठले। वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळानं 25 जून ते 5 जुलै दरम्यान सुमारे 5000 विशेष बस सोडल्या होत्या आणि या एसटी बसमधून 8,81,665 प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून एसटीला 27 कोटी 88 लाख रुपये उत्पन्न मिळाले। मुंबईमध्ये मुसळधार पावसावेळी स्कूल बसची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस चालक मालक संघटनेनं घेतलाय। हवामान विभागानं मुंबईमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असेल तर त्या दिवशी स्कूल बस सेवा बंद राहणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्या आणि आणण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावा लागणार आहे।
एसटीच्या 5,000हून अधिक ई बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ई बस निविदा प्रक्रिया महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळात पूर्ण झाली आहे. एसटीतील 5,150 ई बस बांधणीसाठी ऑलेक्ट्रा कंपनीची निवड करण्यात आली आहे. MMRDAनं हाती घेतलेल्या सूर्या प्रादेशिक प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा नुकताच यशस्वीरित्या पार करण्यात आलेला आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील वसई विभागातील तुंगारेश्वर येथील 4.45 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं 4 किलोमीटर अंतराचं भुयारीकरण पूर्ण करण्यात आलंय. हा प्रकल्प मार्च 2024 मध्ये पूर्ण करण्याचा MMRDAचा मानस असून यामुळे मीरा भाईंदरमधील गावांची तहान भागणार आहे. शेतकऱ्यांच्या मागे कर्जवसुलीसाठी तगादा न लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. नाशिक जिल्हा बँकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यात येत असून या प्रकरणी सरकारनं तातडीनं लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवारांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा शुभारंभ येवला इथून होणार आहे आणि आज येवल्यामध्ये होणाऱ्या जाहीर सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मंत्री छगन भुजबळ यांचा हा मतदारसंघ असल्यानं या सभेकडे राज्याचं लक्ष वेधलं गेलेलं आहे. शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती आणि या पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांच्या ठिकठिकाणी सभा होणार आहेत. शरद पवार यांच्या सभेचा टीजर जारी करण्यात आलाय. आज शरद पवार येवल्यामध्ये सभा घेणार आहेत आणि येवल्यातल्या सभेतून शरद पवार हे छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधण्याची शक्यता आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. फोडत नाही, पण मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुणी येत असेल तर त्यांना सोबत घेण्याला विरोध नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. दरम्यान एनसीपीला सोबत घेण्यासंदर्भातला वरिष्ठांचा निर्णय मान्य करायला हवा, तर मोदींना साथ देण्यासाठी येणाऱ्यांचं स्वागत करा अशी सूचना फडणवीसांनी सर्व आमदारांना केली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. गोऱ्हे यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर सुषमा अंधारेंना सटरफटर म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांनी आज भेट घेतली. नाशिक जिल्हा बँकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येतोय आणि या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. तर दुसरीकडे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास विषयावरती चर्चा देखील करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 13 आणि 14 जुलैला कोकण दौऱ्यावरती जाणार आहेत. 13 तारखेला राज ठाकरे चिपळूणमध्ये तर 14 तारखेला दापोलीमध्ये मनसे कार्यालयाचं उद्घाटन राज ठाकरे करणार आहेत. दोन्ही ठिकाणी ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावरती जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांच्या ठिकठिकाणी सभाही होणार आहेत. शरद पवार यांच्या सभेचा टीझर जारी करण्यात आला. उद्या शरद पवार येवल्यात सभा घेणार आहेत आणि येवल्यातल्या सभेतून शरद पवार छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधणार आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. आम्हीच मूळ राष्ट्रवादी असा दावा शरद पवार गटानं केलाय. मात्र अजित पवार गटही आपणच राष्ट्रवादी असल्याचा दावा करतोय. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता काँग्रेसही फुटणार. काँग्रेसचा एक गट भाजप सोबत येणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांसह काही मित्रपक्षांचे नेतेही याबाबत विधानं करून काँग्रेस फुटीचा अंदाज वर्तवतायत. पण काँग्रेस नेते मात्र या सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचं सांगत फुटीचा अंदाज फेटाळून लावतायत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयामध्ये कार्यालय मिळालंय. मंत्रालयामध्ये 6व्या मजल्यावरती त्यांना कार्यालय देण्यात आलंय आणि या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग यांचं कार्यालय त्यांना देण्यात आलंय. घड्याळाच्या चिन्हावरती सर्व निवडणुका लढवणार, बाकी बोलण्याची गरज नाही अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आमदार दत्तात्रय भरणे यांनी मोठा दावा केलाय. इंदापूरच्या विकासासाठी अजित पवारांसोबत राहणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. बुलडाणा जिल्ह्यामधील राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे काल परवापर्यंत शरद पवारांसोबत होते. मात्र आज त्यांनी अचानक आपली भूमिका बदलून आपण अजित पवारांसोबत जाणार असल्याचं जाहीर केलंय. बुलडाणा जिल्हा बँक पुनर्जीवित करण्यासाठी अजित पवारांनी शब्द दिल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्यावर पक्षातील एका महिलेकडून अन्याय झालाय, त्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागल्याचं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलंय. योग्य वेळी त्या महिलेचं नाव जाहीर करू असं त्या म्हणाल्या. प्रत्येक वेळी पद मिळणं महत्त्वाचं नसतं अशी ही भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
नीलम गोऱ्हे यांनी स्वार्थासाठी साथ सोडल्याची टीका सचिन अहिर यांनी केली. त्यांनी दिलेली कारणं पटण्यासारखी नसल्याचंही ते म्हणाले. चाकणमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. ज्याप्रमाणे नीलम गोऱ्हे आल्या तसेच ठाकरे पक्षातील सर्वजण शिवसेनेमध्ये येतील असा दावा संजय गायकवाड यांनी केला. अधिवेशनाआधी हे सर्वजण शिंदेंकडे असतील असंही ते म्हणाले. 2024 आणि त्यापुढची निवडणूक लढवणार असून 1 लाख मतांच्या फरकानं निवडून येणार असल्याचा विश्वास हसन मुश्रीफांनी व्यक्त केलाय. समरजित घाटगेंकडून कागल मतदारसंघावर दावा करण्यात आला तर मुश्रीफांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. राज्यातील पावसाची परिस्थिती पाहता नाशिक दौरा पुढे ढकलावा असं शरद पवारांचं मत होतं, पण कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी हट्ट धरला म्हणून पवार हो म्हणाल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. सभेचं सूक्ष्म नियोजन झालेलं असून सभा खूप चांगली होईल. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. अधिकाधिक गिरणी कामगारांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी 43,000 हेक्टर जागा शोधण्यात आली आहे आणि या जागेवर सदनिका उभारण्यासाठी चाचपणी करण्यात येते अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सध्या महाराष्ट्रात चालणारं नाणं म्हणजे अजित पवार आहे असं वक्तव्य मंत्री शंभूराज देसाईंनी केलं. तर राष्ट्रवादीच्या येण्यामुळे शिवसेनेचे आमदार नाराज नसल्याचं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलं. चंद्रपूरचे दिवंगत काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकरांच्या पत्नी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्राच्या काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकरांनी नवी दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेतली. यावेळी धानोरकरांची दोन्ही मुलांनी उपस्थित होते आणि त्याचसोबत सोनिया गांधींनी प्रतिभा धानोरकर यांचं सांत्वन करत मुलांची आस्थेनं विचारपूस केली. मनसे नेते अमित ठाकरे 19 आणि 20 जुलैला जळगाव दौऱ्यावरती जाणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगावातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. अमित ठाकरेंचा दौरा यशस्वी करण्यासाठी बैठकीत सूचना देण्यात आल्या. आमच्या हकालपट्टीचा प्रश्नच येत नाही, आम्ही राष्ट्रवादीतच आहोत असं अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे राज्य संघटक हेमंत कुडाळकर यांनी म्हटलंय. शरद पवार आमच्या मनात असतानाही आम्ही अजितदादांचं नेतृत्व मानलं. याला सर्वस्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नेतृत्व आणि प्रदेशाचं नेतृत्व जबाबदार असल्याची टीकाही कुडाळकरांनी केली. धाराशिवमधल्या उमरगा इथे डान्स बारवरती पोलिसांनी छापा टाकला. यावेळी 35 जणांना अटक करण्यात आली असून 58 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांच्यावरती कोयता आणि तलवारीनं हल्ला करण्यात आला. यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि पुढील तपास सुरू आहे. भिवंडी वसई रोडवरती असलेल्या खाणीमध्ये बुडून दोघांचा मृत्यू झाला. पंकज जोशी आणि गणेश जोशी अशी मुलांची नावं आहेत. पंकज हा गावाहून त्याच्या नातेवाईकाकडे राहण्यासाठी आला होता आणि त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रदीप कुरुलकरांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिच्याशी समाज माध्यमांद्वारे साधलेल्या संवादाची प्रत राज्य दहशतवाद विरोधी पथकानं न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात जोडली आहे. या संवादातून कुरुलकर यांनी झाराबरोबर अग्नी, ब्राह्मोस, रुस्तम या क्षेपणास्त्रांविषयी चर्चा केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व आमदारांची मुंबईत बैठक झाली. विधानसभा आणि विधान परिषदेचे सर्व आमदार या बैठकीत उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आमदारांना मार्गदर्शन केलं. भाजपमध्ये कुणीही नाराज नाही, वरिष्ठांनी घेतलेला निर्णय सर्वांना मान्य असल्याची माहिती बावनकुळेंनी दिली. भाजप पक्ष फोडतो अशा बातम्या पसरवणाऱ्यांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन फडणवीसांनी आमदारांना केलं. भाजप पक्ष फोडत नाही, पण मोदींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून कुणी जर येत असेल तर त्यांना सोबत घेण्याला विरोध नसल्याचं त्यांनी ठणकावलं. तर दुसरीकडे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापती आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गोऱ्हे यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर सुषमा अंधारेंना सटरफटर म्हणत त्यांच्यावरती टीका करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 13 आणि 14 जुलैला कोकण दौऱ्यावरती जाणार आहेत. 13 तारखेला राज ठाकरे चिपळूणमध्ये तर 14 तारखेला दापोलीमध्ये मनसे कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत आणि दोन्ही ठिकाणी ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि आम्हीच मूळ राष्ट्रवादी असा दावा शरद पवार गटानं केलाय. मात्र अजित पवार गट सुद्धा आपणच राष्ट्रवादी असल्याचा दावा करतोय.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता काँग्रेस सुद्धा फुटणार. काँग्रेसचा एक गट भाजपसोबत येणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांसह काही मित्रपक्षाचे नेते याबाबत विधानं करून काँग्रेस फुटीचा अंदाज वर्तवतायत. पण काँग्रेस नेते मात्र सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचं सांगत फुटीचा अंदाज फेटाळून लावतायत. घड्याळच्या चिन्हावरती सर्व निवडणुका लढवणार, बाकी काही बोलण्याची गरज नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आमदार दत्तात्रय भरणे यांनी मोठा दावा केलाय. इंदापूरच्या विकासासाठी अजित पवारांसोबत राहणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे काल परवापर्यंत शरद पवारांसोबत होते. मात्र त्यांनी अचानक आपली भूमिका बदलून आपण अजित पवारांसोबत जाणार असल्याचं जाहीर केलं. बुलडाणा जिल्हा बँक पुनर्जीवित करण्यासाठी अजित पवारांनी शब्द दिल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्यावर पक्षातील एका महिलेकडून अन्याय झालाय, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं. योग्य वेळी त्या महिलेचं नाव जाहीर करू असं त्या म्हणाल्या. प्रत्येक वेळी पद मिळणं महत्त्वाचं नसतं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. नीलम गोरे यांनी स्वार्थासाठी साथ सोडल्याची टीका सचिन अहिर यांनी केली. त्यांनी दिलेली कारणं पटण्यासारखी नसल्याचं ते म्हणाले. चाकणमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. ज्याप्रमाणे नीलम गोरे आल्या तसंच ठाकरे पक्षातील सर्वच जण शिवसेनेत येतील असा दावा संजय गायकवाड यांनी केलाय. अधिवेशनाआधी हे सर्वजण शिंदेंकडे असतील असं ते म्हणाले. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कथित घोटाळा प्रकरणात माजी आमदार रमेश कदम यांना दिलासा मिळालाय. कदम यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं जामीन मंजूर केलाय. त्यांच्यावर 5 जिल्ह्यात विविध गुन्हे दाखल आहेत आणि गेल्या 8 वर्षांपासून ते तुरुंगात आहेत. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव कारनं दुचाकीस्वाराला उडवलं आणि दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होतोय. गुजरातच्या अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलं असून रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलंय. ओडिशातील बालासोर रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयनं 3 कर्मचाऱ्यांना अटक केली. सीबीआयनं सिनियर सेक्शन इंजिनियर अरुण कुमार महंता, सेक्शन इंजिनियर मोहम्मद आमिर खान आणि टेक्निशियन पप्पू कुमार या तिघांवरती कारवाई केली आहे. ते आता 25 मिनिटं 50 बातम्या. संपूर्ण राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात पाहिल्या. त्यानंतर न्यूज 18 लोकमतवरती संपूर्ण दिवसभर असा बातम्यांचा ओघ सुरू राहील आणि यानंतरच्या बुलेटिनमध्ये सुद्धा आपण